सिद्धांना आज बनवायला लागले वारकरी. आता ते लहान नाही राहिला काय विठ्ठल बनवायला म्हणून वारकरीत मध्ये पाठवून द्यायचं आपल्याला त्यांच्या शाळेत. सगळ्याला आषाढी एकादशीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशीची हार्दिक हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा. शुभेच्छा. माझी सकाळपासून तर ह्याच्याच मागं लागलं आवरायचं मी तर. तुम्हाला दाखव घरी जा. विठ्ठल मामाची चावडी विठ्ठल रामाची चावडी. चला आता मी पण तयार होते पटकन ना. पाकिट पण आता सिद्धांसारखं तयार व्हायचे वारेसारखं. शाळेत तो गेला ना त्याने पण छान छान कपडे घातले. ते माऊली माऊली गाणं पण चालू त्याला. थांब 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 थांब. तरी बरं आहे सगळं आपल्याकडे अवेलेबल असतं. बुक्का बिक्का तर होत तरी. कसं नाही कर नाद नटायचं शौक आहे ना. हाणू नको ना वैदू, हाणू नको. ज्याला करायचं असतं ना त्याला बळजबरीने बसवायची गरज लागत नाही. थांबा त्याला नटायचंच होतं. त्याचे एक कानातलं पडलं ते मी घालून आलं पण ते परत पडलं. थांब 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 लगेच आरशात बघायची गडबड. किती छान वाटायला लागलाय. त्याचं तोंडच काळं झालंय. कसं दिसतंय वेदा. सकाळी सकाळ धरून टोपी शोधते सिद्धांसाठी भेटलीच नाही. हात जोड रामकृष्ण हरे माऊली म्हण. कसं दिसतंय कसं आवड ना लेकरांना नटाय. आरशात पण बघून येतोय कसं तयार झालंय. दाखव आरशामध्ये दाखव दाखव ना आरशात बघ कसं छान छान वाटतंय का बघ तू. इकडे इकडे इकडे. परी काय म्हणते चांगलं वाटतं वैदू तर. काय म्हणते परी. आता वेदांचे 2-3 फोटो छान छान काढावे म्हणते. काय गाणं म्हटला. वेदांना फोटो काढायला इथं आणलं मी तर माऊली माऊली रूप तुझे गाणं म्हणते. कसं वेदान म्हण ना. वेदन म्हण ना कसं म्हण बाळा. चल
छान वाटते ना. फोटो काढू चल तुझे. तू गाणं म्हण, फोटो काढते मी तुझा. कसा इथं आज पोरांचं माझ्याकडं काम होतं आवरायचं, तर इथं माझं थोडंसं काम माझी बहीण आवरतीये. मस्त स्वयंपाक करायला लागली आणि मम्मी हे सगळेजण मार्केटला गेलं ते. आणि तिघच जण इथं एवढी मस्ती करून ठेवली, आता परत वैताग. बघा 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 यांची मस्ती, मारामारी बघा. आला कसं लगेचच मस्ती करतो. करते आता थोडंसं काम मी पण, खूप जास्त काम मला पण पडलं आहे. बघा हे लोक पण आता मार्केटवरनं आले, भरपूरच आणले. भाजीला पण घेऊन आली का? त्यात बसत नाही मम्मी फुलं. बघा आता इतक्या दिवसांचं म्हणजे 5-7 दिवस झालं आम्ही फुलांचा राडाच नव्हता घातला, म्हणजे आणणार कोण विकणार कोण, त्याच्यामुळं आहे ना. आता काय झालं, वेदू बोलू तसं नाही वाजवायचं ना. बघा वेदू, मी व्हिडिओ काढते तर कसं वाजवते मध्ये मध्ये, आणि माझी बहिणी तर स्वयंपाक करते. आता म्हणलं ना आज मला स्वयंपाकाला लय सुट्टी आहे. आणि हे लोक आत्ताच आले जस्ट, पण सगळं घेऊन आली मम्मी. फुलं, कणीसचं पोतं संपलं, आता नवीन दुसरी आणलेत बरं का. मेथीची भाजी आणली. अय गुलाब किती छान वाटायला लागल्यात. काय माहिती मला गुलाब लय आवडतात, किती छान वाटायला लागल्यात. फुलं, तुळस पण आणली. म्हणजे सगळं माल संपला होता ना, सगळं माल संपला ते सगळं घेऊन आली. म्हणजे मार्केटवर नाही येताना सगळंच. आणि असं नाही की इथं पण आहे, इथं पण लय फुलं आहेत. आता एक लसूण पण आणलंय बघा, लसूण फुलं. बघा ह्याचं सगळं आवरून झालं. आता हे आला सगळं त्याचं नटापटा काढलं. त्याला आवडतच नाही काय माहिती का असं करतो तो. काय आणलं ना म्हणजे कपडे घातले ना कुठं थोडा वेळ फोटो बिटो काढूस तरच घालतो, परत घालतच नाही. अगं मग मी दुसरं काहीतरी घ्यायचं ना, त्याच्यात कशाला वत्ती. चादर बिदर बरोबर ना अशी मोठे अगं पडायला लागलं ते. म्हणजे आज लवकरच हार चालू करायचं ते. हा फुलांच्या आळ्या भाजीमध्ये जातील म्हणून निसायला होती. थोडा उशिराने सांगू ना. आता आम्हाला पण हार लगेचच वावायला घ्यायचे ते, कारण की आता लागणार आहेत लय. म्हणजे लय जणांना लय दिवस झाला हारच भेटणार. मग सगळ्यांचे फोनवर फोन यायला लागले ते. मावशी हार का नाही आणले, मावशी हार का नाही आणले. आणि मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं ना त्या बाईने गजऱ्याचे पैसे घेतले म्हणून, तर त्या बाईने स्वतःहून त्या दिवशी 500 रुपये दिले. बाकीचे पैसे तर दिले नाही, पण 500 रुपये फक्त दिले तिने. आणि मम्मी तिला मागायला गेली नव्हती. ती म्हणली मावशी तुमचे पैसे घ्या. मम्मी म्हणली नको मला पैसे. मग ती म्हणली 500 रुपये घ्या मावशी लय झाले. मग मम्मी म्हणली जाऊ दे, आपल्या फुलांचे जेवढे आणले तेवढं तर निघायला म्हणून तिने घेतले. मग इथं पोरं असं कालवा करून सोडतात आहे ना, काय माहिती ह्यांना शांतच बसाय नको. अगं आता सगळे मार्केटवर बघा कसे एका फोनसाठी बघा. हो कसं तोंड करतो, कसं 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 बघा वैदू. नाही माहिती का आणून सोडतात काकाला. बघा ते परी मांडीवर. तुम्हाला दाखवते माझ्या पप्पाने काहीतरी करामत केली. थांबा. आमच्या पप्पाने हे कणीस भाजले, फक्त म्हणते ते ब्लॅक ब्लॅक झालेलं आहे, बाकी काय नाही. दुसरं पण ब्लॅक ब्लॅक. मम्मी काय केलं ह्या कणसाला? हा कसं आहे कणीस? मम्मीला भाजून दिले पप्पाने आमच्या. हा मम्मी म्हणली कणीस छान आणलं तर भाजावं जरा. मग सगळेजण हसायला लागले ते. आम्ही आता लागलो जेवण करायला. भेंडीची भाजी केलेली आहे
चपाती बनवली आणि आज सगळं बहिणीनेच बनवले. ती पण जेवण चारती पोरांना. या जेवायला सगळेजण. मम्मी हा वेळेला दिसतोय बघ की. वैदू इकडे या. वेदांत काय झालंय? ए रुसले माझं बाल. सिद्धांना ट्युशन आलं. सिद्धांचे पप्पा घेऊन नाही गेले म्हणून सिद्धांत आणि त्याच्या पप्पावर रुसलेत. वेदांत मरणाचा रुसलाय. सिद्धांचे पप्पा गेले ट्युशनला आणायला. हार कसा झाला मला एकदा सांगा. कसं वाटतंय? अशा मोठ्या ऑर्डरच्या हार पण असतात ऑर्डरचे. छान वाटतंय ना हे सगळे हार. तिकडं हार दिसतात का? हार आता एवढे तयार झाले ते आणि पहिलेचे बाकीचे फ्रीज मध्ये ठेवले ते जागा नाही ठेवायला म्हणून. आणि हे पण बघू शकता. कसं वाटतंय? मी दुपारपासून म्हणले ना हार करायचे ते आता हारच करत बसले. सगळं हाराचंच काम चालू आहे सगळं. अजून लेबर व्हायचे ते. आता तर काहीच नाही. आता हे फक्त 25-30 आहेत फक्त. आणि बाकीचे खूप जास्त पल्ला गाठायचा आपल्याला. चल गळ्या चल असं म्हणण्याची वेळ आली आहे प्रीतीवर. आणि प्रीती बसली आता जोमात आणि काम करते कोमात. पटापटा करून घ्यायचा प्रयत्न करते मी. अजून ते स्वयंपाक ते सगळं करायचंय. माळ घरी रात्रीला दळण करी. दिस इज माय सिस्टर. दळण करी. दिस माय सिस्टर इज दळण करी. आम्हाला माहितीच पडलं नाही ज्वारीचं पीठ संपलंय. आणि 4 दिवस झालं लाईट रोज संध्याकाळी जाते. रोज संध्याकाळची ह्या टायमाला म्हणजे 7ला गेली डायरेक्ट 10, 11, 12, 1, 2 रात्री तर 3 वाजता लाईट आली. माझ्या फोनला चार्जिंग नाही काही नाही. सगळ्यांचे फोन स्विच ऑफ. बघा ह्यांचे पण फोन स्विच ऑफ. फोन सगळ्यांचे स्विच ऑफ व्हायला लागले. ते लाईट रोज घोळ करते. स्वयंपाक करायचं बसलोय आता. हारावरून थोडं उठले. सिद्धांच्या पप्पाला बसवलं माझ्या जागेला. म्हटलं हार करून मी तरी म्हणजे आता स्वयंपाक करून घ्यावा. आणि म्हणलं की 1-1.5 किलो ज्वारी आणाय तात्पुरते आता. कारण की उद्या तर उपासच. म्हणलं म्हणजे भाकरी करून खाल्ली तर होऊन जाईन. आता हे बघा लाईटीचा कुटाणा. तिथं एक बल्ब आहे तो पण 1-2 तासच चालतो. त्याच्यानंतर तर चालतच नाही. आणि पूर्ण बाहेर घरात पूर्णकडं अंधार. बाहेर पण मला तर ते पण दिसत ना. सगळ्यांच्याच घरात असं झालेलं आहे. अंधारच पडलेला आहे. काय करायचं आता. कधी येईन काय माहिती. हो मम्मा हार काय संपत नाहीत. मी एवढं करून गेलते मगाशी. सिद्धांच्या पप्पाने इथं एवढे हार केले. आणि आता माझं स्वयंपाक लाईट आली तर मी स्वयंपाक पण घेतलं. लय वेळची लाईट नव्हती आणि मी स्वयंपाक पण पटकन लाईट आली म्हणून करून घेतला. भाकरी केल्या इथं ज्वारीची आणि मेथीची भाजी केली. मस्त अशी झाली मेथीची भाजी. आणि ह्यात मसाले भात केलेला आहे. आता स्वयंपाक म्हणजे करून घेतलं की टेन्शन राहत नाही. लाईट कधी पण जाऊ दे येऊ दे. आता जेवायचं बाकी आहे. तर वाजलेत आता 10:30 वाजले ते. 10:30 वाजले ते तरी आमचं काम काय संपत नाही. अहो याला रातचे 3-3, 4-4 वाजतात तरी पण. तरी आज थोडंसं लवकरच मला वाटायला लागले झाले म्हणून. मम्मी आणि पप्पा खाली विकायला गेला. ते केळं पण आणले ते एकादशीमुळं विकायला. 2 कॅरेट केळं आणले ते मम्मीनी. केळं पण म्हणजे घेऊन बसते. हार पण भरपूर नेले विकायला तिने. आता उद्या काय टेन्शन नाही जास्त. म्हणजे हे दुसऱ्या गिरायकांचे हार आहेत. आणि सणासुदीला असा राडा होतो म्हणून मला तर व्हिडिओ पण काढायला जमत नाही. किती वेळा त्रास झालेला आहे. जेवण करायचंय. पोरांचं चालू आहे मस्ती. 10:30 ते. मी तू इकडे या बघ. असे धिंगाणा करतो. लगेच वेदन चालूच होतो. चला मग माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.